बनावट जीएसटी अधिकारी असल्याचं भासवून ट्रक चालकांची फसवणूक करणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी आणि एका महिलेला अटक करण्यात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। त्यामुळे सदर प्रकरणामधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी या दोघांनाही निलंबित करण्यात आल्याचं एसपी यांनी सांगितलंय। या प्रकरणामध्ये जवळपास 71 लाखापेक्षाही जास्त रुपयांची फसवणूक झाल्याचं आढळून आलंय। या गुन्ह्यामधील इतर आरोपी फरार असून या प्रकरणी फसवणुकीला बळी पडलेल्या व्यापाऱ्यांनी आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आलेलं आहे। एक फिर्याद प्राप्त झाली होती की काही इस्मांकडून रात्रीच्या वेळेला आम्ही जीएसटीचे अधिकारी आहोत असे म्हणून वाहनांचं थांबवणं आणि त्यांच्याकडनं त्यांच्या बिल्टी वगैरे चेक करून त्यांच्याकडनं पैसे विविध याच्याने गोळा करणं अशी एक फिर्याद प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने आम्ही 3 लोकांना अटक केलेली आहे। त्याच्यापैकी एक स्वाती पाटील आहेत नाशिकच्या, एक ASI बिपिन पाटील आहेत आणि एक इम्रान शेख नावाचे आमचे चालक आहेत। अशा आम्ही 3घांना अटक केलेली आहे आणि तपास आता चालू आहे।